नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल एक रेसिपी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी असा गूळ घेतलेला आहे, तो चांगला असा बारीक असा करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा वाटी दूध टाकणार आहोत आणि हा गूळ या दुधामध्ये गूळ हाताने चुरण्यापेक्षा दुधामध्ये 10 मिनिटं ठेवून दिला तरी तो विरघळेल. तर मी थोडंसं घाई असल्यामुळे हाताने असं करून घेते आणि थोडा वेळसाठी असं ठेवून देते, सगळा गूळ असं दुधामध्ये विरघळला जाईल. आता आपण यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि हे आता या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपण जे दूध आणि गुळाचं मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये चपातीच्या पिठाला मळतो तसं आपण हे चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहोत. फक्त चपाती इतकं पातळ करायचं नाही, तर आपल्याला ते जाडसर ठेवायचं आहे. त्यामुळे त्याचे जे आपल्याला लाडू आहेत ते व्यवस्थित लाडू बनवता येतील. तर आपण हे बुंदीचे लाडू किंवा रव्याचे बेसनचे लाडू बनवतो त्याप्रमाणे ते लाडू नाही आहेत, तर हे याला वळीव लाडू असं बोलतात. गव्हाच्या पिठाचे वळीव लाडू हे स्पेशली मराठवाडा भागात गणपतीसाठी बनवलेच जातात. गणपतीचा पार भरण्यासाठी हे वळीव लाडू आणि करंजी ही बनवलीच जाते. ज्या दिवशी गणपती आगमन असते त्या दिवशी हे हमखास बनवले जाते. पूर्ण पुरणपोळीचं ताट, करंजी आणि हे वळीव लाडू. तर असा हा गणपती आगमना दिवशी मराठवाड्यामध्ये गणपतीसाठीचा नैवेद्य असतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे. एकदम असं जाडसर असं मळायचं आहे. आता आपण हे थोड्या वेळासाठी असं 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात रेस्ट होण्यासाठी. तर याच्यावरती आपण असा एक बाउल झाकलेला आहे, किंवा तुम्ही ओला कपडा पण असं थोडासा ओलसर करून कपडा पण, कॉटनचा कपडा पण झाकू शकता. आता बघू शकता तुम्ही 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिक थोडंसं सेलसर असं आपलं हे पीठ झालेलं आहे. आता आपण हे याचे लाडू बनवायला घेऊयात. त्यासाठी मी थोडासा असा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हा असा पोळीपाट्यावर असा वळून घ्यायचा आहे. त्याच्या साह्याने ते बोटाने आपण असं करायचं नाही, तर ते तळव्याच्या साह्याने असं आपल्याला हे करत जायचं आहे. असं बोटानं केलं तर ते चपटे होतात, त्यामुळे आपल्याला ते तळव्याच्या साह्याने करायचं आहे. तुम्हाला मी थोडंसं असं करून दाखवते. सुरुवातीला मी असं बोटाच्या साह्याने करून दाखवलं तुम्हाला. तर आपल्याला बोटाच्या साह्याने न करता हे बघा अशा प्रकारे लाडू असा वळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे, कारण ते चपट होणार नाही, गोलाकार असं होईल. बघू शकता अशा प्रकारे बारीक अशा प्रमाणात मी हे करून घेतलेलं आहे. आता आपण हे असं दोन्ही एकत्र करायचं, 2 साईड घ्यायच्या, जॉईंट करायच्या आणि त्या अशा फोल्ड करून मध्यभागी जॉईंट करून घ्यायचं आहे. तर असा आकार आपण त्याला द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तर याला मराठवाड्यात वळीव लाडू असं बोलतात. सेम अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते. हे आपण असं वळून घेतलेलं आहे पीठ घेऊन. पंजाच्या साह्याने आपल्याला असं वळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि मध्यभागी हे असं चिपकवायचं आहे. बघू शकता तुम्ही. सेम अशा प्रकारे आपल्याला असा हा वळीव लाडू बनवून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे मी बाकीचे पण वळीव लाडू बनवून घेते. तर आपले सगळे वळीव लाडू असे बनवून तयार झालेले आहेत. एका साईडला कढई ठेवली आहे, तेल गरम करायला ठेवली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. आता मी एक असा पहिला सुरुवातीला टाकून बघते तेलामध्ये. कधी पण आपण असं काही करते वेळेस सुरुवातीला तेलात मध्ये एक पीस असा सोडून बघायचा तेलामध्ये, एकच टाकून बघायचं, कारण त्याने अंदाज येतो की आपल्याला तेल चांगलं गरम झालं आहे नाही. त्यामुळे आपण जो बनवलेला पदार्थ आहे तो असा वितळणार नाही, तेलामध्ये असं मेल्ट होणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक लाडू मी असा तळून घेतलेला आहे. तर हा छान प्रकारे तळला गेलेला आहे, ते म्हणजेच तेल असं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण जेवढे कढईमध्ये बसतील त्या क्वांटिटीमध्ये टाकून सगळे वळीव लाडू असं तळून घेणार आहोत. बघू शकता. आणि मीडियम टू स्लो फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, कारण गव्हाचं पीठ आहे,
जास्त फास्ट आचेवरती आपण जर तळलं तर ते कच्चं राहिलं तर कच्चं राहू शकतं. त्यामुळे आपण असं हे मीडियम टू स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे, छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर आपण हे आलटून पलटून हे चांगलं असं तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण हे वळीव लाडू छान असे तळून घेणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काय होतं त्याने असं मोटिवेशन मिळतं. आता आपण हे एक लाडू जो बनवला आहे तो गणपती बाप्पाला ठेवूयात. नेहमीच आपण आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सणावारांची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नावाने आणि गणपती बाप्पाला पहिला नैवेद्य ठेवून करतो. तर आपण आज गणपती बाप्पासाठी स्पेशली वळीव लाडू बनवलेले आहेत त्यांच्या आगमनासाठी. त्याची सुरुवात पण आपण त्यांना नैवेद्य अर्पण करून केलेली आहे. तर हे तळायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे घाई करायची नाही. आलटून पलटून हे आपल्याला सेम असे ब्राऊन तळून घ्यायचे आहेत. किती असे ब्राऊन झालेले आहेत, जेणेकरून आतमध्ये कच्चेपणा राहणार नाही, तर ते पूर्णपणे तळली जातील. त्यासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सगळे वळीव लाडू आपले तळून झालेले आहेत. दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत, एकदम डार्क ब्राऊन कलरमध्ये आणि अजिबात तेल ॲब्झॉर्व झालेलं नाही यामध्ये. एकदम ड्राय असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण गणपती बाप्पासाठी नक्की अशा प्रकारे लाडू करून बघा आणि कसे बनले ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.